आणि मित्रांनो, आता ह्या स्टेशनपासून पुन्हा एकदा डबल ट्रॅक संपलेला आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ईशान एका नवीन प्रवासात एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आता आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरती आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे, आपण चाललेलो आहोत पुण्याला. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या सर्वांची डिमांड होती पुणे मिरज जे डबल ट्रॅकचं काम पूर्ण झालेलं आहे त्याचा व्हिडिओ बनवण्याची. त्यानुसार आपण आज व्हिडिओ बनवत आहोत. आता मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेसनं असणार आहे. तुम्ही बघू शकता आता ही आपल्या समोर जी गाडी लागलेली आहे ती आहे कोयना एक्सप्रेस. गाडी नंबर 11-030 कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस. आणि मित्रांनो, कोल्हापूरवरून ही गाडीचं डिपार्चर टाईम 8:15 आहे आणि आता 8 वाजलेलं आहे. तर मित्रांनो, गाडीचं डिपार्चर होण्यामध्ये अजून 15 मिनटं आहेत. आपण पुन्हा भेटूया ज्यावेळी गाडीचं डिपार्चर होईल त्यावेळी. आणि मित्रांनो, आता बरोबर 8:15 वाजलेले आहेत आणि गाडीचे डिपार्चर विसल झालेले आहे. मित्रांनो, आता गाडी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे आणि पलीकडे बघू शकता प्लॅटफॉर्मवर 1 वर WDP 4D हा लोकोमोटिव्ह लागलेला आहे. बरोबर 8:15 वाजता गाडी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. हा मित्रांनो, 3 नंबर प्लॅटफॉर्मवरून गाडी आता आपली निघत आहे आणि मी तुम्हाला पलीकडचं दाखवतो. पलीकडे कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस लागलेले आहे. मित्रांनो, हा जो समोर फ्लायओव्हर दिसतोय हा आता नवीन झाला आहे. कोल्हापूर रेल्वे स्टेशनमधून बाहेर जाण्यासाठी हा फ्लायओव्हर उपयोग करण्यात येतो. आत्ता जो समोर आपल्याला प्लॅटफॉर्म दिसत आहे ते आता नवीन झालेले आहेत. ह्याच्या पलीकडेच सीबी स्टँड आहे. सीबी स्टँडवरून येणारे सर्व लोक हे जे रेल्वे रूळ आहेत हे रेल्वे रूळ क्रॉस करूनच पुढे राजारामपुरीला जात होते. आता हे नवीन प्लॅटफॉर्म झालेले आहेत आणि आपली जी कोल्हापूर हजरत निजामुद्दीन जी एक्सप्रेस गाडी आहे ही गाडी या प्लॅटफॉर्मवरूनच सोडते. जबरदस्त अशा स्पीडमध्ये आपण आता गांधीनगर रेल्वे स्टेशन क्रॉस करत आहोत. खूपच जबरदस्त स्पीड आहे. आणि मित्रांनो, आता आपण वळीवडी रेल्वे स्टेशन सोडून पुढे आलेलो आहोत आणि आता मित्रांनो पंचगंगा नदी येत आहे. मी तुम्हाला आता पंचगंगा नदी दाखवतो. मित्रांनो, आता आपण जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरती पोहोचत आहोत. गाडी आपली प्लॅटफॉर्म नंबर 1 वरच येत आहे आणि मित्रांनो बघू शकता
सातारा कोल्हापूर डेपो ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती उभी आहे. मित्रांनो, आता आपल्यासुद्धा गाडीचं डिपार्चर विसल झालेलं आहे आणि आपली गाडी आता जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. तुम्हाला आता मी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून कोयना एक्सप्रेसचं डिपार्चर दाखवतो. बरोबर 9:17 झालेले आहेत आणि आपण आता मिरज जंक्शनवरती पोहोचलेलो आहोत. मिरज जंक्शनवरती या गाडीला 3 मिनिटांचा हॉल्ट आहे. 3 मिनिटांचा हॉल्ट घेऊन 9:20 ही गाडी मिरज जंक्शनवरून सुटणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा भेटूया मिरज जंक्शनवरून ज्यावेळी गाडी डिपार्चर होणार त्यावेळी. मिरज जंक्शनवरती गाडी 10 मिनिटं लेट झालेली आहे. मिरज जंक्शनवरून या गाडीचा डिपार्चर टाईम 9:20 आहे आणि आता 9:30 झालेले आहे. 10 मिनिटं गाडी आता लेट आहे. आणि मित्रांनो, 20 मिनिट लेट नंतर आता गाडी मिरज जंक्शनवरून डिपार्चर होत आहे. आता तुम्हाला मी मिरज जंक्शनवरूनचं डिपार्चर दाखवतो. आता 9:40 झालेले आहेत. गाडी 20 मिनिटं लेट चालत आहे. गाडी मित्रांनो मिरज जंक्शनवरून डिपार्चर होत आहे आणि पलीकडे बघू शकता एक फ्रेट ट्रेन आहे, रिकामीच आहे. ती फ्रेट ट्रेन आहे ती आता मिरज जंक्शनवरती अरायव्ह झालेलं आहे त्याचं आणि आपली गाडी मिरज जंक्शनवरून डिपार्चर होते. मिरज जंक्शनपासून सांगलीपर्यंतचं जे डबल ट्रॅकचं काम अपूर्ण होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. डबल ट्रॅक पण पूर्ण आहे आणि इलेक्ट्रिफिकेशन पण आता पूर्ण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण सांगली रेल्वे स्टेशनवरती अरायव्हल करत आहोत. गाडी अजूनसुद्धा 20 मिनिटं लेट चालू आहे आणि सांगली रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्मचं काम अजून चालू आहे. तीन मिनिटाचा स्टॉप घेऊन आता सांगली रेल्वे स्टेशनवरून आपली गाडी डिपार्चर होत आहे. तुम्ही एन्जॉय करा सांगली रेल्वे स्टेशनवरून कोयना एक्सप्रेसचं डिपार्चर.
आणि आता आमनापूर रेल्वे स्टेशन येत आहे आणि आपण आमनापूर रेल्वे स्टेशन आता जबरदस्त अशा स्पीडने स्किप करत आहोत. आणि लांबून मित्रांनो एक रेल्वे येताना दिसत आहे. बघूया कुठली गाडी आहे. आय थिंक या गाडीला WAG-7 लोकोमोटिव्ह लीड करतोय. आणि हो मित्रांनो, WAG-7 लोकोमोटिव्हचं महाराष्ट्र एक्सप्रेस आता जात आहे. गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस. आणि मित्रांनो, आता तुम्ही समोर बघू शकता, मिरजपासून शेनोलीपर्यंत डबल ट्रॅकचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि शेनोलीपासून पुन्हा एकदा आता सिंगल ट्रॅक सुरू झालेला आहे. डबल ट्रॅकची आता अपडेट म्हणजे जमिनीचं सपाटीकरण वगैरे झालेलं आहे. अजून डबल ट्रॅक टाकलेले नाही आहेत. इलेक्ट्रिफिकेशनचे पोलसुद्धा आता उभे करण्यात येत आहेत. अजून बरेच काम शिल्लक आहे. समोर बघा मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी अजून सपाटीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी सपाटीकरणाचं काम अपूर्णसुद्धा आहे. ओढ्यांचं काम चालू आहे. पूल बांधण्याचं काम अजून चालू आहे. बरीच कामं शिल्लक आहेत. ज्या पद्धतीने या डबल ट्रॅकचं काम चालू आहे, या वर्षाखेरीपर्यंत मिरज पुणे डबल ट्रॅक पूर्ण होईल असं वाटू लागले आहे आता. आणि मित्रांनो, 10:57 झालेले आहेत आणि आपण आता कराड रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत. गाडी 10 मिनटं लेट आहे. ॲक्च्युली कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीचं टायमिंग, अरायवल टायमिंग आहे 10:47 आणि आता गाडी 10:57 कराड रेल्वे स्टेशनवरती आलेली आहे. कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला 3 मिनिटांचं हॉल्ट आहे. 3 मिनिटांचं हॉल्ट घेऊन 11 वाजता ही गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून सुटेल. आणि आता आपली गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. आणि आता कराडपासून पुन्हा एकदा डबल ट्रॅक सुरू झालेला आहे. म्हणजे शेनोलीपासून कराडपर्यंतचा हा जो मधला पॅच आहे, इथे डबल ट्रॅकचं काम पूर्ण नाही आहे. आता कराडपासून पुढे कुठपर्यंत डबल ट्रॅक पूर्ण झालं आहे, आता ते बघूया आपण. WAG-9 लोकोमोटिव्ह आहे. हो मित्रांनो, WAG-9 लोकोमोटिव्हची गाडी येते आता. जबरदस्त स्पीडमध्ये गाडी पुढे चाललेली आहे.
तारगावपासून कोरेगावपर्यंत सिंगल ट्रॅक आहे. आता कोरेगाव रेल्वे स्टेशनपासून साताऱ्यापर्यंत पुन्हा एकदा डबल ट्रॅक सुरू होणार आहे. तर आता आपण कोरेगाव रेल्वे स्टेशनवरती आता अरायवल करत आहोत. 12:08 झालेले आहेत आणि आता आपली गाडी कोरेगाव रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. आता आपण कोरेगाव रेल्वे स्टेशनवरचं डिपार्चर बघूया. मित्रांनो, कोरेगाव रेल्वे स्टेशनवरून आता गाडी डिपार्चर होत आहे. आता इथून कोरेगाव रेल्वे स्टेशनवरून पुढे साताऱ्यापर्यंत पुन्हा एकदा डबल ट्रॅक आपल्याला भेटेल. मागे तारगावपासून कोरेगावपर्यंत सिंगल ट्रॅक होता. आता इथून परत डबल ट्रॅक आपल्याला मिळेल. मित्रांनो, 12:20 झालेले आहेत आणि आपली गाडी आत्ता सातारा रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेली आहे. गाडी मित्रांनो 20 मिनटं लेट चालत आहे आणि आता डिपार्चर व्हिसलसुद्धा झालेलं आहे. गाडी आता सातारा रेल्वे स्टेशनवरून डिपार्चर होत आहे. आता मित्रांनो, आपण सातारा रेल्वे स्टेशनवरून कोयना एक्सप्रेसचं डिपार्चर बघूया. मित्रांनो, आता आपण वाटा रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. अजूनसुद्धा गाडी 20 मिनटं लेट चालत आहे. आणि मित्रांनो, आता तुम्हाला डबल ट्रॅकची माहिती सांगायची म्हटलं तर पळशीपासून पुढे आता वाटरपर्यंत सिंगल ट्रॅक पुन्हा एकदा सुरू आहे. आता वाटर रेल्वे स्टेशनपासून पुन्हा पुढे बघू सिंगल ट्रॅक आहे काही डबल ट्रॅक आहे. तिथून पुढे आपण पुन्हा सांगू. आणि आता डिपार्चर व्हिसल झालेले आहे. वाटर रेल्वे स्टेशनवरून आपली गाडी सुटत आहे. खाली बसणारच बस ना.
मित्रांनो, एक प्रॉब्लेम झाला. व्हिडिओ एडिटिंग करताना लक्षात आले की वाल्लापासून पुढे जे व्हिडिओ शूट केले होते ते सर्व व्हिडिओज करप्ट झालेत. मित्रांनो, वाल्लापासून पुढे सिंगल ट्रॅक पुन्हा एकदा सुरू होतो आणि वाल्लापासून पुढे घाट सेक्शन लागतो. घाट सेक्शनमध्ये डबल ट्रॅकचं काम अजून सुरू आहे. जवळजवळ 50-60% आता काम पूर्ण झालेलं आहे. अजून बरंच काम शिल्लक आहे. पण काम ज्या गतीने आता सुरू आहे ती गती बघता या वर्षाखेरीपर्यंत हे डबल ट्रॅकचं काम पूर्ण होईल असं वाटते. आणि आता आळंदी स्टेशन आलेलं आहे. आपण आळंदी स्टेशन आता स्किप करत आहोत. मित्रांनो, लांबून अजून एक ट्रेन येताना दिसत आहे. बघूया कुठली ट्रेन आहे. मित्रांनो, ही एक फ्रेट ट्रेन आहे आणि या गाडीला लीड करतोय WAG7 लोकोमोटिव्ह. आणि मित्रांनो, आता आपली गाडी पुणे जंक्शनमध्ये अरायवल करत आहे आणि समोरून WAP7 लोकोमोटिव्हसह पुणे नागपूर AC स्पेशल गाडी येत आहे. जी गाडी आता पुणे जंक्शनवरून डिपार्चर झालेली आहे नागपूरच्या दिशेने. आणि मित्रांनो, कोयना एक्सप्रेस पुणे जंक्शनवरती प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येत आहे. प्लॅटफॉर्म पलीकडच्या साईडला आहे आणि आपल्याला समोर जी गाडी आहे ती पुणे नागपूर AC स्पेशल गाडी आहे. जी पुणे जंक्शनवरून डिपार्चर आता होत आहे. आणि मित्रांनो, आता बरोबर 3:20 झालेले आहे आणि गाडी आपली पुणे स्टेशनला आलेली आहे. तर मित्रांनो, आजचा प्रवास आपला इथेच संपणार आहे. आपल्याला हा प्रवास कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.